आम्ही बिळात लपलेले माणसं नाहीत, आम्ही मर्दाची छाती काढून उभे राहून लढत खेळणारी माणसं आहेत. हे पळून जाणं आणि इकडे तिकडे जाणं, चान्स देणं नाही. या कधी पण मैदानामध्ये आज पण तयार आहे, उद्या 2 दिवसांनी मैदान सांगा, 100% आम्ही मैदानामध्ये येऊ आणि मैदानामध्ये लढत करू. हारजीत ही परमेश्वर. तोप इथं काही कामाची नाही. बघा माझ्या बाजूला तोप आहे मोठी, माझी तोप लोडच असते. कधी पण आवाज द्या. जसं मिलिंद पाटील सांगत होता ना का मी शर्तीसाठी फोन करा, तेव्हा तसंच जर खरा शकडेवाल्यानं मर्द असतील ना तर मिलिंद पाटीलला फोन करा. अर्ध्या रात्रीमध्ये साईड पाहिजे ती आणि फक्त मैदान ठरवायचा, मी लगेच तयार होईल. कारण की मी झाला पाहिजे. आता बघा ना तुम्ही, आता तो मैदान झाल्यानंतर कुठे आहेत नंदी, कुठे आहेत बैलवाले, सगळे गायब आहेत. आता येणाऱ्या मैदानामध्ये आम्ही प्रत्येक मैदानामध्ये दिसणार. आम्ही प्रत्येकाला हरवत होतो, आम्ही प्रत्येकाची लढत खेळत होतो, पण आम्ही प्रत्येक हप्त्यामध्ये 2 वेळा दिसायचो. पण काय काय नोंदी गायब झालेत. मिलिंद पाटील नव्हता हरला त्या दिवशी भुंगा हरला होता का ज्यांनी तुमचं नाव महाराष्ट्रात केलंय आणि तुम्हाला 4 लोक ओळखायला लागले. म्हणून त्याच्या हरण्यावरती तुम्ही आनंद घेऊ नका. तुम्ही तंबाखूवालेच राहा, तंबाखू खा आणि शांत राहा. म्हणून तुम्ही मला हे सांगतो, लवकरच महाराष्ट्राला ज्या गाडीची आतुरता आहे बघायला, ती गाडी पळताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसेल. आणि मी तुम्हाला तुमच्या यूट्यूब मार्फतच सांगतो, ती गाडी पळताना संपूर्ण महाराष्ट्र बघेल अशी गाडी लवकरात लवकर पळणार आहे. आमचं लवकरच नियोजन होणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या अवकातीमध्ये राहा आणि तुमच्या अवकातीमध्येच 4 लोकांच्या समोर चर्चा करा. जास्त ओव्हरस्मार्टगिरी करायला जाऊ नका, तुम्हाला झेपणार नाही. भुंगा पण नाही झेपणार आणि मिलिंद पाटील पण नाही झेपणार. तुमचं पण असं शेठ हा किंग आहे बैलगाडी क्षेत्रातला. हारला तरी खुश आणि विजय झाला तरी खुश. आणि खेळी आहे, मेन गोष्ट खेळी आहे. नमस्कार दादा. नमस्कार दादा, त्या दिवशी आमदार केसरीमध्ये 2 नंबर तासामध्ये भुंगाचा जुका तुटला, त्याला मार्केट वगैरे लागला आहे का? लागला होता पायाला, उंदीर नक्की वगैरे, छातीला मार लागला होता. पण संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे भुंगा फॅन आहेत आणि जेवढे भुंगावरती प्रेम करतात, बरेचसे लोकांचे मला फोन चालू होते आणि मी त्यांच्यासाठी तुम्हाला बाईट देतो. कारण की त्यांचे फोन भरपूर जणांना कधी कधी मला फोन उचलण्यामध्ये पण प्रॉब्लेम होतो. पण मी त्यांना सगळ्यांना सांगतो, तुमचा लाडका भुंगा खूप सुखरूप आहे आणि त्याच्यावरती आम्ही सगळेजण तुमच्या आशीर्वादाने मेहनत पण करतो आहे आणि त्याला काय झालेलं नाही आहे. तो लवकरात लवकर व्यवस्थित करून त्याला आपण मैदानामध्ये 100% आपण उतरूया. तर नक्की जुका कसा तुटला? जुकार का जुना वगैरे होता का? चेक केला होता का? नाही, चेक केला होता, मी पण चेक केला होता जरा. पण शेवटी आता काय आतमधून थोडी काय तो कमजोर असेल किंवा काय असेल, त्याच्यामध्ये काय कुठल्या दोन्ही मालकांच्या चुक्या नाही. हा एक ॲक्सिडेंट पकडू आपण. कारण की ही घटना जी घडते ही अचानक घडते, त्यावेळी अशी दिवसच खराब होता असं समजून. फक्त मनाला यासाठी म्हणजे बरं वाटतं. कारण की एवढं सगळं तुटून दोन्ही नंदी आमचे सुखरूप आहेत, दोन्ही नंदी व्यवस्थित आहेत. म्हणजे कुठल्या नंदीला जास्त दुखापत झाली नाही, त्याच्यामध्ये समाधान आहे. मैदानात येत राहतील, मैदानात जात राहतील. भुंगाला पळण्यासाठी भरपूर काय मैदानं पुढे पण भेटतील, पाखरेला पळण्यासाठी मैदानं भेटतील. पण आपले नंदी सुखरूप आहेत, कारण की त्यांचं व्यवस्थित राहणं आमच्यासाठी मोठं समाधानाची गोष्ट आहे. आणि तुमच्या चॅनलतर्फे आपला शंभू आणि उसाटण्याचा रायबा यांनी 1 नंबर केला. त्यांना माझ्याकडून, माझ्या सर्व ग्रुप करून, आकाश शेठ त्यांची संपूर्ण टीम, कारण की शंभू माझा स्वतःचाच आहे, त्याला माझ्याकडून, माझ्या सर्व परिवारकडून, माझ्या सर्व ग्रुपकडून आणि माझ्या भुंगाकडून त्याला 1 नंबर केल्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा. असंच तो आकाश शेठचा आणि राऊत कुटुंबाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजवत ठेवेल अशी मी देवाकडे प्रार्थना पण करतो. दादा, मग आपण लाकडी जुकार तुटतात कधी कधी, मग ते लोखंडी जुकार वापरलेला योग्य असतो का? लोखंडी जुकारच वापरत होतो. कारण की लोखंडी जुकार वापरता असा तो हलतो तेव्हा बैलाच्या शिंगांना थोडा मार लागतो आणि अचानक कधी गाडी पुढे गेली, आवरली नाही, तर तो लोखंडी जुकार आहे तो धडकल्यानंतर तुटत नाही. त्याच्यामध्ये कमीत आणि लाकडी जुकार असता हा तुटतो लगेच, म्हणजे बैलांना जास्त इजा होत नाही. लोखंडी जुकारामुळे बैलांना खूप मार लागतो. कारण की धडकल्यानंतर लोखंडी जुकार वाकत नाही, तुटत नाही, असं काय नाही होतं. लाकडी जुकार लगेच तुटतो. त्याच्यामुळे जास्त करून बैलगाडा मालक लाकडी जुकारच वापरतात. पण आपण आता प्रयत्न करू चांगल्यात चांगला असा जुकार व्यवस्थित आणि येणाऱ्या मैदानामध्ये सगळ्या गोष्टी चेक करूनच आपण नंदी आपला पळूया. आता बाई तब्येत पहिल्यापेक्षा एकदम व्यवस्थित आहे ना आता? हा, व्यवस्थित आहे. फक्त त्या उंदीर नख्या तुटल्या होत्या, थोडा पायाच्या मध्ये थोडा मार लागला होता. पण चालू आहे आमची सगळी टीम, आमचा धीरज भालेराव, आमचा बुवा, आमचा प्रणव,
परत जी आमची ती सांभाळणारी जी टीम आहे सगळ्यांचा एकदम तंतोतंत आपले मोठे बंधू पप्पू शेठ पाटील यांचं पण सकाळी त्याला बघणं, संध्याकाळी बघणं, डॉक्टरांशी चर्चा, म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्याला गरज आहे त्या गोष्टी आम्ही त्याच्या टायमावरती त्याला पोहोचवण्याचा, त्याच्यावरती इलाज करण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुखरूप आहे, एकदम एकदम व्यवस्थित येतो. दादा आपण बघतो की मागे ओवलीच्या मैदानामध्ये राहुल पाटील आणि तुम्ही दोघं पण एकत्र आले होते आणि तो खूप क्षण चांगला होता. काय सांगाल नाही, त्याच्यामध्ये? चांगलं आहे बघा. मी आता पण सांगतो, बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं चाललं आहे. हा चांगलंच चालू द्या. आता मध्यंतरी पण उसाटण्याचा प्रकार तुम्ही बघितला असेल, त्या प्रकारावरती बोलत नाही, पण आज राहुल शेट्टीने माझी गाड्या होतात. जो जुना काळ झाला, जर जुन्या काळासारखाच आपण आज वागत राहिलो तर कुठेतरी येणारी पिढी आपलं तो आदर्श म्हणजे घेऊन ते पण तेच करायचा प्रयत्न लागला. मी झालो, संदीपभाई माळी झाले, परत आपला कानाशेठ झाला, आता राहुल शेठ पण आपला हे, आमची जेवढी टीम, आमची सगळे जे आम्ही खेळ खेळतोय हे कुठेतरी मैत्रीचे, कुठलं तरी भावाभावाची लढत म्हणून आम्ही खेळतो. कोणाला हिनवणं, कोणाला वाईट बोलणं, कोणाच्या विरोधामध्ये कपडे काढणे, कोणाच्या समोर नाचणे, हे सगळं प्रकार करून आपण काहीतरी वेगळ्या मार्गावर जातो. तुम्ही लढत खेळा. तुम्हाला आज भुंगानी प्रत्येक नंदीला पराजित केला होता, म्हणून मी घरामध्ये बसून राहणार आणि मोठी मोठी बाईट देणार, त्याला अर्थ नाही आहे. मी मैदानामध्ये येतो, मैदानामध्ये नाव देतो, कोणाला नाव फिरवायचं असेल तर फिरवतो. फक्त काय असतो की लढत झाल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाला पाहिजे. आता बघा ना तुम्ही, आता तो मैदान झाल्यानंतर कुठे आहेत नंदी, कुठे आहेत बैलवाल, सगळे गायब आहेत. आता येणाऱ्या मैदानामध्ये आम्ही प्रत्येक मैदानामध्ये दिसणार. आम्ही प्रत्येकाला हरवत होतो, आम्ही प्रत्येकाची लढत खेळत होतो, पण आम्ही प्रत्येक हप्त्यामध्ये 2 वेळा दिसायचो. पण काय काय नंदी गायब झालेत, ते कुठे आहेत आता? बिंदूरचा जो क्षेत्र आहे, आपला जो पारंपरिक जी परंपरा आहे त्या क्षेत्रामध्ये कुठे दिसतोय? ह्याच्यामुळे आम्ही, आमच्यासारखा गाडा मला थोडा घाबरतो शर्ती खेळायला. आम्ही बिळात लपलेले माणसं नाहीत, आम्ही मर्दाची छाती काढून उभे राहून लढत खेळणारी माणसं आहेत. हे पळून जाणं आणि इकडे तिकडे जाणं, चान्स देणं नाही. या कधी पण मैदानामध्ये आज पण तयार आहे, उद्या 2 दिवसांनी मैदान सांगा, 100% आम्ही मैदानामध्ये येऊ आणि मैदानामध्ये लढत करू. हारजीत ही परमेश्वराच्या हातात, बरोबर. त्याच्यामध्ये नाही, पण लढत खेळा. मला कानाशेठच्या माझ्या 5 ते 6-7 वेळा शर्ती झाल्या, प्रत्येक वेळेला कानाशेठ पराजित झाला, पण मला दुःख नाही झालं. मला म्हणजे दुःख वाटलं का बाबा कानाशेठ आज आपण बोलल्या लगेच आपल्याची शर्यत खेळतो. पण काय काय गाडा मालक जे गायबच होतात, त्यांना ते मिस्टर इंडियाचं घड्याळ असतं, ते येतात चुपरुस्तम चटके काहीतरी कारस्थान करतात आणि म्हणजे स्वतःला मोठे हे समजतात. तोप इथं काही कामाची नाही. बघा माझ्या बाजूला तोप आहे मोठी, माझी तोप लोडच असते. कधी पण आवाज द्या. जसं मिलिंद पाटील सांगत होता ना का मी शर्तीसाठी फोन करा, तेव्हा तसंच जर खरा छकडीवाल्यानं मर्द असतील ना तर मिलिंद पाटीलला फोन करा. अर्ध्या रात्रीमध्ये साईड पाहिजे ती आणि फक्त मैदान ठरवायचा, मी लगेच तयार होईल. कारण की मी एक प्रेमाचा आणि एक भावकीचा आणि एक व्यवस्थित छकडेवाला आहे. असं 4 दिवस 1 दिवस खेळायचं आणि 8-10 दिवस गायब व्हायचं, हा छकडेवाला मिलिंद पाटील नाही. याच्या पुढे राहणार. माझा भुंगा पळतोय म्हणून का, जेव्हा मी शर्ती हारत पण होतो ना त्यावेळेला पण मैदानामध्ये 4-4 शर्ती 3-3 शर्ती जमवायचो. राहुल शेठनी नाव सोडलं तर मी फोन करायचो, म्हणजे त्यांच्याबरोबर लढत असायच्या माझ्या. मी फोन करायचो, भले माझा नंदी 4 नंबरला पळू दे किंवा 3 नंबरला पळू दे किंवा 2 नंबरला पळू दे, मी करारवरती बैल घ्यायचो, पण मी खेळ खेळायचो, पळायचो नाही. पळून ते खेळ खेळायला मजा नाही. मर्दाचा खेळ मर्दाचाच, हा बैलगाडी क्षेत्र हा मर्दाचा खेळ आहे. बरोबर. हा मर्दाचा खेळ म्हणूनच खेळला पाहिजे. लपून बसून काड्या करून खेळणारा हा खेळ नाहीये. दादा आता पराभव झाला, त्या पराभवातून काहीतरी शिकला असेल तुम्ही? पराभवमधून शिकायला भेटतं ना. आज बघा तुम्ही सांगतो, पराभवमधून समजलं का ज्यांच्या घराला मी लादा दिल्यात ते माझ्या विरोधामध्ये टाळ्या वाजवत होत्या आणि त्यांचं नाव भुंगाणीवरती केलंय म्हणून. आणि ते काय बोलतात ना, बाप बदलीकरच्या लोकांना सवय असते ना, त्यांनी काय ते एकदा भुंगा हारून संपत नाही, तो लय अजून त्याला पळायचं नाही, लय गाजवायचं आहे. म्हणून सांगतो ना, भरपूर काय शिकायला भेटतं. आता तुम्ही, मी बोललो ना मगाशी, आता ज्यांच्यावरती आपण गरीब म्हणून हे केलंय, एक म्हणजे मदत केली, ती लोक भुंगा हरल्यानंतर उड्या मारत गेल्या होत्या. अरे तुम्हाला तुमची जागा देवच दाखवेल, कारण की आम्ही सच्चाईने तुम्हाला मदत केली होती आणि या भुंगाने तुम्हाला सच्चाईने तुमचं नाव महाराष्ट्रात गाजवला होता. म्हणून मिलिंद पाटील नव्हता हरला त्या दिवशी भुंगा हरला होता का ज्यांनी तुमचं नाव महाराष्ट्रात केलं आहे आणि तुम्हाला 4 लोक ओळखायला लागले. म्हणून त्याच्या हरण्यावरती तुम्ही आनंद घेऊ नका. तुम्ही तंबाखूवालेच राहा, तंबाखू खा आणि शांत राहा. म्हणून तुम्ही
ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय चाललं आहे, कोणात तुम्ही ड्रायव्हर आहेत, तुम्ही लोकांचे बैलाला गुलाल करता, तुम्ही तेवढ्यापुरतंच राहा, तुम्ही मालक बनायला जाऊ नका. म्हणून तुम्ही मालक बनायला जाल तर त्या दिवशी तुमच्या घरात त्या लोकांनी दिलेल्या लाद्या आहेत ना, त्या पण विकायला लागतील. म्हणून तुम्ही तुमच्या अवकातीमध्ये राहा आणि तुमच्या अवकातीमध्येच 4 लोकांच्या समोर चर्चा करा. जास्त ओव्हरस्मार्टगिरी करायला जाऊ नका, तुम्हाला झेपणार नाही. भुंगा पण नाही झेपणार आणि मिलिंद पाटील पण नाही झेपणार. दादा आता पुन्हा एकदा भुंगा आणि सैराट ती A1 जोडी पळताना दिसणार की नाही? 100% पळेल, त्यात काय दुमतच नाही. ती गाडी पळणारच आणि चांगल्या प्रकारे पळणार. जशी नाव होता A1 गाडीचा तोच नाव परत भुंगा आणि सैराट गाजवणार. मी आता पण सांगतो, माझा नंदी आजारी आहे, पण जसं मी बाईटद्वारे सांगत होतो ना का मी फोन करणार ना, मी शरद जमवणार, तसा मला बैलगाड्या ज्यांनी मला हरवलं आहे, खरे खेळे असतील तर त्यांनी मला फोन करा, अड्डा ठरवा, मी त्यांची शरद खेळायला तयार आहे. तुम्ही सांगाल त्या पाठीवरती खेळायला तयार आहे. फक्त खेळी वृत्तीने ती तयारी ठेवा, पळू नका. दादा आपण बघतो की पडलेगावचे विष्णू शेठ ते पण प्रत्येक मैदानामध्ये बिनजोडला असं हार जीत होतो, पण प्रत्येक मैदान बिनजोड आहे. तसं तुमचं पण असं. विष्णू शेठ हा किंग आहे बैलगाडी क्षेत्रातला. हारला तरी खुश आणि विजय झाला तरी खुश, आणि खेळी आहे, मेन गोष्ट खेळी आहे. आणि त्या विष्णू शेठ झाले, आपले फडके शेठ झाले, आणि माझे पप्पा झाले, बोनीरचे तात्या झाले, आणि विकास शेठ खानावकर यांचे वडील झाले. म्हणजे ही सगळी जी मंडळी जुनी ना, ही खेळी होते. खेळी हे कुठले लपणारे नव्हते, हे यांच्या रक्तातच खेळ होता. म्हणून ते प्रत्येक मैदानात यायचे आणि प्रत्येक मैदानात लढत खेळायचे, लपून नाही बसायचे. आता काय लोक येतात, आता मला जास्त बोलायला गेलो तर भरपूर काय बघूया पुढच्या टायमाला. मैदान आणि घोडा मैदान लांब नाही, जवळच आहे. अजून 2 महिने आहेत. या समोरासमोर लढत खेळू, लढत करू, आणि काय होईल त्याचा परिणाम बघू पुढं काय. भरपूर जण कमेंटमध्ये बोलतात की जसं विष्णू शेठ खेळ खेळतात तसंच मिलिंद पाटील पण खेळ खेळतो, प्रत्येक मैदानामध्ये बिनजोडला असतो. अरे आपली बैल काय आहेत त्याच्यासाठीच आहेत ना. आलो पाहिजे, खेळलं पाहिजे, हरले त्यांना चान्स दिले पाहिजे, हरवलं त्यांना पण चान्स दिले पाहिजे. पण कुठेतरी शरद खेळायची. आज जर भुंगाला जर मी ठरवलं असतं ना का मुंबईचा किंग म्हणून किंवा मुंबईमध्ये अपराजित, तर भुंगा पूर्ण 2 वर्ष पराजित राहिला असता. जर मी प्रत्येक मैदानात खेळतो, प्रत्येक मैदानात प्रत्येकाला चान्स देतो, तर मी बोललो ना माझा भुंगा काय अमरपट्टा घेऊन आला नाही, त्याला पण हारायचं आहे. आम्हाला पण हारल्यानंतर भरपूर काय शिकायला भेटतो. मी काय त्याला तो आज 27 ते 26 शर्ती जितला होता, आणि आशा पण नव्हता जितला. सगळ्या टॉपच्यांना हरवले होते, एक टाइमने 4 वेळा पण हरवलेत कायकांना. पण ते एकदा आम्हाला हरवल्यानंतर मोठ्या उड्या मारत होत्या माकडासारखे, त्याला उपयोग नाही. या परत आमच्यासारखे 4 वेळा शर्ती खेळून दाखवा, मग खरे तुम्ही उड्या मारायच्या अधिकारात राहाल तुम्ही. दादा आता म्हणजे येणाऱ्या पुढच्या मैदानामध्ये तुम्ही पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसणार? 100%. मी थोडी घरी बसणार आहे. मी हारलो तरी येणार आणि जितलो तरी येणार. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला हे सांगतो, लवकरच महाराष्ट्राला ज्या गाडीची आतुरता आहे बघायला, ती गाडी पळताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसेल. आणि मी तुम्हाला तुमच्या यूट्यूब मार्फतच सांगतो, ती गाडी पळताना संपूर्ण महाराष्ट्र बघेल अशी गाडी लवकरात लवकर पळणार आहे. आमचं लवकरच नियोजन होणार आहे, आणि लवकरच ती गाडी, फक्त भुंगाची तब्येत व्यवस्थित होऊ द्या, 3 फेरे पळण्याच्या कंडिशनमध्ये भुंगा येऊ द्या. 100% मी हे पण सांगतो, येणाऱ्या काळामध्ये लवकरच ती जोडी तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे भुंगा आणि मथुर का? ते आता लोकांनी तज्ज्ञ लावा. कारण की बघा, राहुल शेठ आमची नेहमी चर्चा होत राहते. आता ती कधी तो मैदान आम्ही पळायचा आहे तो आम्ही डिस्कस करू. लवकरात लवकर आम्ही तो डिसिजन घेऊ, आणि लवकरात भुंगा आणि मथुर बैल पण मी तुम्हाला शो करतो. मथुर आणि भुंगा मी लवकरात लवकर नाही, येणाऱ्या काही दिवसातच पळवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन. 3 फेऱ्यामध्ये का? बिनजोडला? 3 फेऱ्यामध्ये. आणि बिनजोडला? बिनजोडला पण राहुल शेटने आम्ही ठरवलं, आमची मंडळी ठरवलं तर बिनजोडला पण पळू, आणि 3 फेऱ्यामध्ये पण लवकरात लवकर पळवण्याचा प्रयत्न करू. दादा आता आपली गाडी ड्रायव्हर असो, कुणाल ड्रायव्हर, ते कुणाल ड्रायव्हरशी काय बोला? कुणाल ड्रायव्हर बघा, त्या दिवशी जिंकला, एवढा आनंद केला, संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, स्वतःने कपडे काढले, पण इमानदार ड्रायव्हर होता. असा महाराष्ट्रात कुठला ड्रायव्हर बघितला नाही मी का स्वतः दुसऱ्या ड्रायव्हरांना बक्षीस पुकारत होता. तो स्वतः बक्षीस देत होता. एक आनंदाच्या भरामध्ये तो दुसऱ्या ड्रायव्हरांना पण बक्षीस देतो. मी त्याला एवढंच सांगितलंय का दुसरे ड्रायव्हर जसे नालायक वागले तसा वागू नको. तुझं नाव ज्या नंदीने मोठा केलंय त्या नंदींची आठवण आयुष्यभर ठेव. आज बघा, मी नावड्याच्या बाबू ड्रायव्हरचा आवर्जून नाव घेईल. माझा जपान होता, त्या जपानच्या विरोधात जपान आणि लक्ष्य हा बाबूच हाकलायचा. पण कधी बाबू जेव्हा जपान असायचा विरोधात, तेव्हा बाबू छकड्यावरची उतरून खाली उतरलेला आहे. त्यांनी कधी जपान लक्ष्याच्या विरोधामध्ये आजपर्यंत एवढ्या शर्ती झाल्या, पण कधी विरोधामध्ये हाकलले नाही. आता आले झुम्या जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांना कुठलीच गोष्टीची जाण नाही. त्यांना काय जिथं बोजा उधर सोजाची गत आहे त्यांची. त्याच्यामुळे
त्या बैलांना नाव दिलंय, त्या बैलांच्या विरोधामध्ये त्यांना हरवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि शक्ती खात असतात. हम्म. का याला हरवेल तेव्हाच ही गोष्ट करेल, त्याला हरवेल तेव्हाच ती गोष्ट. बाबा तुझ्या बसची बात नाही येते, तुझ्या बाबाला पाठव, मग तिला भुंगाला हारू शकतो, एवढं लक्षात ठेव. दादा आता आपण बघतो की तुमच्या दावणीला भरपूर सारे नवीन नवीन नंदी उतरतात, कसं काय नियोजन चालू असतं? नियोजन आहे ना, नियोजन होत राहील, कारण की आपलं बैलगाडी क्षेत्र आपल्या रक्तात आहे. 100% नियोजन चांगलंच होत राहते आणि चांगलंच करत राहू. मिलिंद पाटलाला कोणाची गरज नाही नियोजन करण्यासाठी. मिलिंद पाटील आणि मिलिंद पाटीलचा भाऊ लय सक्षम आहेत दोघं, हा. त्याच्यामुळे आले किती गेले किती काय फरक नाही पडणार. मिलिंद पाटील आणि मिलिंद पाटीलचा भाऊ आणि त्यांच्या बाबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि मित्रांची साथ आहे. त्याच्यामुळे कोणी असा विचार नका करू का आम्ही मिलिंद पाटीलच्या बरोबर गेलो तर मिलिंद पाटीलचं क्षेत्र चालेल. माझा राजकारण असू दे किंवा माझं बैलगाडी क्षेत्र असो, मी खूप सक्षम आहे आणि मला माझ्या नंदीचा आशीर्वाद आहे ना, माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे आमच्यावर. दादा आपण बघतो की बैलगाडी क्षेत्र असं आहे की जेवढं संयम ठेवू तेवढा चांगला असतो. काय नाही, बरं? संयम तर आहे ना, संयम आहे म्हणून तर आपण आज टिकलो ना. संयम ठेवला, पण संयमाचे फळ मला या टायमाला उसाटण्याला भेटला. हां. पण मी संयम ठेवणार नाही आता. मी पण दाखवून देईल का मी किती तमाशा करतो ते. दादा ठीक आहे, तुम्हाला इतक्या वेळेबद्दल खूप शुभेच्छा आणि भुंगा 100% तुम्ही आले आणि तुमच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला भुंगाची तब्येत समजेल. कारण की मित्रांनो, असंच प्रेम करत राहा. 100% तुमच्या आशीर्वादामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी भुंगाकडून हव्यात त्या भुंगा देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हीच बघितलं असेल ज्या टायमाला त्याला ताप होता, देवा आणि भुंगा पळाला काशेगावला, रती रती महारथी होते, स्वतःला तोप समजणारे पण होते, पण त्यांना पण लय छकड्यामध्ये टाकलंय भुंगानी सेमीला. म्हणून ज्या टायमाला माझी इज्जतीचा सवाल असेल ना, त्या टायमाला भुंगा त्याच्या चाहत्यांना आणि मालकाला कधीच त्याला दुःखी नाही करणार. तो त्यांच्यासाठी पळेलच. आणि त्या दिवशी पण छोटी आमच्या सैराटकडून थोडी चुकी झाली. सैराटचा पोटामध्ये आजार होता आम्हाला कळाल्यानंतर, पण भुंगा आपला कुठंच कमी नव्हता. पण येणाऱ्या काळामध्ये 100% चान्स दिला तर नवीन काहीतरी कार्यक्रम बघायला भेटेल. दादा सैराची तब्येत कशी काय? शहराची तब्येत बरी आहे. मी नेहमी सुनील शेटची अपडेट घेत राहतो. हां. डॉक्टरांनी त्याला थोडा आराम करायला सांगितलं, पोटामध्ये त्याचा इन्फेक्शन झालं. हां. पण 100% बऱ्याच जणांचा त्याच्यावरती आशीर्वाद आहे, जळणाऱ्यांचा पण आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे काय काळजी नका करू, व्यवस्थित तयार करून मग आम्ही मार्केटमध्ये उतरू. दादा आई एकविषयी हीच प्रार्थना करतो की तुमचं भुंगा देवाकडे असंच नाव प्रार्थना करो. आहे, माझ्या बाबांकडे प्रार्थना आहे, जे जळणारे असेल ते जळतच राहू. पण 100% येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. मी असू, राहुल शेट असतील, संदीप भाई माळे असतील, परत आपले आकाश शेट असतील, श्री शेट पाटील असेल, परत आपले काना शेट असतील, जी आमची सगळी मंडळी, आम्ही सगळे एकत्र पण खेळू, एकत्र पण राहू आणि एकत्र विरोधामध्ये पण पळू. पण कधी अशी कोणाला हिणावणार नाही आणि आमच्यामुळं कोणाला त्रास होईल असं काहीच नाही. आणि प्रयत्न करू चांगल्या चांगल्या लढत दाखवण्याचा. ठीक आहे, इतक्या वेळेबद्दल धन्यवाद.